रामकृष्ण हरी. आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मशानातील सोनं ही कथा पाहू. शेजारच्या गावात एक बल्लाढे सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. आनंद त्याच्या हृदयात मावण्यासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबाड धोबड दिसत होते. त्या अकरा विकरा ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता. वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घराचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती. बेकार वस्तूने तिथं बेकारावर चात धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरे खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगपिंडानं जबरा होता. तो भर पैलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येकांना दादांना हुरहुरीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यांना काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काय काम मिळालं नव्हतं. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न पाहून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत. यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाऊ घेताच डोंगर मागे सरकत होता. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंटाळदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळणार होता. परंतु 6 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका वड्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडाच्या जळक्या खोल आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरकून म्हणाला, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. म्हणून तिला चोफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दूरनच त्यांनी गळी पाडायला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती. क्षणात त्याने आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकडली. एका बाजूने ती पार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्याने आपली
बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्याने कुली कुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला, पण त्याच्या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली आणि कुत्र्याने गाव जागा गेला. अरे कोल्ह्याने प्रेत खाल्लं चला, असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिली आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्यांची दोन त्याच्या टाळवर जोराने मारली आणि त्या दणक्याने त्याची बोटे अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले, त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार 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 मारून पोलिसाच्या हवाली करतील, असं वाटून भीमा आगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भाडव्या सोड मला, तो जोराने ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेतास जपड्यात घातली आणि मग हळूच बोटे काढून घेतली. तेव्हा ती कातडली केली होती, फक्त चामडीला चिटकून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्या दिवशी डॉक्टरनं भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्या दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.